नमस्कार. मागच्या भागात आपण पाश्चात्य इतिहास लेखन कसं विकसित झालं ते पाहिलं. आज आपण एका जबरदस्त प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला मग सुरू करूया भारतीय परंपरेचा हा आढावा. आणि तो प्रश्न हा आहे, आपल्या भारतात खरंच इतिहास लिहिण्याची परंपरा होती का, की ही सगळी संकल्पना पश्चिमेकडून आलेली आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या संपूर्ण आढाव्यात मिळणार आहे. चला थोडं वेळेत मागे जाऊया. विचार करा, अगदी प्राचीन काळात जेव्हा आजच्यासारखी पुस्तकं वगैरे काही लिहिली जात नव्हती, तेव्हा सुद्धा भारतात इतिहास जपला जात होता. त्यावेळी इतिहास जपला जायचा, पण तो लिहून नाही, तर तो जपला जायचा तोंडी पठणातून, गोष्टींमधून. रामायण, महाभारत, पुराणं किंवा जैन आणि बौद्ध साहित्य हे फक्त धार्मिक ग्रंथ नव्हते, तर त्या काळातला समाज कसा होता, काय घटना घडल्या, या सगळ्याचं प्रतिबिंब होतं, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होतं. आणि मग एक मोठा बदल झाला. आपण मौखिक परंपरेतून लिखित इतिहासाकडे वळलो. भारतातले सगळ्यात जुने लेखी पुरावे सापडतात ते दगडांवर कोरलेले, म्हणजे शिलालेख. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख, जे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले आहेत. इतिहासाच्या लेखी नोंदींची हीच तर सुरुवात होती. ओके, तर प्राचीन काळानंतर आपण येतो थेट मध्ययुगात. हा तो काळ होता जेव्हा इतिहास लिहिण्याची पद्धत अधिक शिस्तबद्ध, अधिक विश्लेषणात्मक झाली. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कल्हण. त्यांनी काश्मीरचा इतिहास लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. आणि त्यांची पद्धत आजच्या हिस्ट्री रायटिंगच्या खूप जवळची होती असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवला नाही, तर नाणी, शिलालेख, स्थानिक परंपरा या सगळ्यांची चिकित्सा केली आणि मगच इतिहास लिहिला. कल्हाणानंतर मध्ययुगातले आणखी एक महत्वाचे नाव म्हणजे जियाउद्दीन बर्नी. त्यांनी तर इतिहास का लिहायचा याचा उद्देशच बदलून टाकला. त्यांच्या तारीख-ए-फिरोजशाही या पुस्तकात ते म्हणतात की इतिहासकाराने फक्त राजांच्या यशाची गाथा गाऊ नये, तर त्यांच्या चुका, त्यांची अयशस्वी धोरणं सुद्धा नोंदवली पाहिजेत. त्यांचा मुद्दा एकदम स्पष्ट होता. इतिहास संतुलित हवा, प्रामाणिक हवा, जेणेकरून पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी शिकता येईल. आता येऊया एका खास मराठी संकल्पनेकडे, बखर. महाराष्ट्राचा आणि विशेषतः मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी बखर हा एक खूप महत्त्वाचा ऐतिहासिक प्रकार आहे. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देणारी सभासद बखर तर सगळ्यांनाच माहीत असेल. आणि मग आला ब्रिटिश काळ, एक असं वळण ज्याने भारतीय इतिहासाकडे बघण्याचा, तो लिहिण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. हे खूप खूप महत्त्वाची संकल्पना आहे, वसाहतवादी इतिहास लेखन, किंवा इंग्लिशमध्ये कोलोनियल हिस्टोरिओग्राफी. सोप्या भाषेत सांगायचं तर हा इतिहास ब्रिटिशांनी लिहिला होता. आणि का लिहिला होता? तर त्यांची राजवट कशी योग्य आहे हे दाखवण्यासाठी. जेम्स मिल यांच्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकात तर भारतीय संस्कृती किती मागासलेली आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आता साहजिकच या वसाहतवादी लिखाणाला एक रिॲक्शन येणारच होती. आणि त्यातूनच भारतात वेगवेगळ्या विचारसरणी उभ्या राहिल्या. प्रत्येकाने इतिहासाकडे एका नव्या नजरेने बघायला सुरुवात केली. इथे आपल्याला 2 टीम्स स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहेत कलोनियल हिस्टोरियन्स, ज्यांना ब्रिटिश राजवट चांगली होती हे सिद्ध करायचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत नॅशनलिस्ट हिस्टोरियन्स, ज्यांना भारताच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा समोर आणून भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवायचा होता. या राष्ट्रवादी विचारवंतांमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचं नाव तर आपल्याला माहीतच आहे. आणि दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. राजवाडे यांचा एकच आग्रह होता, इतिहास लिहायचा तर तो पुराव्यांच्या आधारावरच, अस्सल कागदपत्र तपासूनच. आता एक वेगळाच अँगल बघूया, मार्क्सवादी इतिहास लेखन. हा दृष्टिकोन सांगतो की इतिहास राजा महाराजांमुळे नाही, तर समाजातल्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि वर्गसंघर्षामुळे बदलतो. म्हणजे हे लोक राजा महाराजांपेक्षा जास्त लक्ष द्यायचे की समाजात आर्थिक विषमता किती होती, लोकांचे जगण्याचे प्रश्न काय होते यावर. दामोदर धर्मानंद कोसंबी हे या विचारधारेचे महत्त्वाचे अभ्यासक होते. पुढचा प्रकार आहे सबाल्टर्न इतिहास. आता सबाल्टर्न हा शब्द थोडा अवघड वाटू शकतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे, तळागाळातील लोक. या इतिहास लेखनाचा उद्देश त्या लोकांचा इतिहास समोर आणणं आहे, ज्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालं होतं. मग हे वंचित म्हणजे कोण? तर यात येतात दलित, आदिवासी, कामगार, स्त्रिया. म्हणजे थोडक्यात ते सगळे लोक ज्यांची गोष्ट इतिहासाच्या मोठ्या पुस्तकांमध्ये कधी सांगितलीच गेली नाही.
या विचाराला रणजित गुहांनी एक नवी ओळख दिली. पण खरं तर ह्याची बीजं आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामात सापडतात, ज्यांनी समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. आणि मग येतो स्त्रीवादी दृष्टिकोन, ज्याने संपूर्ण इतिहासाकडे स्त्रियांच्या नजरेतून बघायला शिकवलं. स्त्रियांची समाजातली जागा, त्यांचे हक्क, त्यांचं योगदान यावर लक्ष केंद्रित केलं. ताराबाई शिंदे यांचं स्त्री-पुरुष तुलना आणि पंडिता रमाबाई यांचं कार्य हे या विचारधारेचे महत्त्वाचे टप्पे आहेत. ओके, तर आपण बरेच वेगवेगळे दृष्टिकोन पाहिलेत. आता वेळ आहे एका क्विक रिव्हिजनची. परीक्षेसाठी हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. चला फटाफट जोड्या जुळूया. कल्हण बरोबर, राजतरंगिणी चिकित्सक इतिहास. जेम्स मिल वसाहतवादी दृष्टिकोन. सावरकर राष्ट्रवादी. कोसंबी मार्क्सवादी. रणजित गुहा सबाल्टर्न. आणि ताराबाई शिंदे स्त्रीवादी इतिहास लेखन. हे लक्षातच ठेवा. समजा परीक्षित प्रश्नाला सबाल्टर्न इतिहास म्हणजे काय, तर काय लिहायचं? मेन पॉइंट लक्षात ठेवा. हा समाजातील त्या तळागाळातील लोकांचा इतिहास आहे ज्यांना मुख्य प्रवाहातून वगळण्यात आले होते, जसे की दलित, कामगार आणि स्त्रिया. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, विका राजवाडे यांचे योगदान स्पष्ट करा. यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता? अस्सल कागदपत्र किंवा प्रायमरी सोर्सेस. त्यांनी इतिहासाला एक शास्त्रीय आधार दिला, हे नक्की लिहायचं. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इतिहास म्हणजे फक्त काय घडलं याची लिस्ट नाही, तर त्या घडलेल्या घटनांबद्दल आपण कोणती गोष्ट सांगतो तो असतो खरा इतिहास. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा इतिहासाचं कोणतंही पुस्तक वाचाल तेव्हा स्वतःला नक्की विचारा, ही गोष्ट कोण सांगतंय आणि कोणाची गोष्ट राहून गेलीये?